नमस्कार. विंझे सरकारने रत्नाची चांगलीच वाट लावलेली असते. त्यांनी रत्नाला पैशाची लालच दाखवत स्वतःचं काम साधलेलं असतं. इकडे मोठ्या बाई इंदू खूपच खुश असतात, कारण विंझे सरकार त्या दोघींना सांगत असतात, आपलं काम झालं, आता तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. ती रत्ना येणार आहे ना आपल्याला भेटायला. तेव्हा मात्र इंदू बोलते, थँक्यू थँक्यू दाजी, तुम्ही एवढं मोठं काम माझं सोपं केलं. तेव्हा लगेच विंझे सरकार म्हणतात, काय पाठराखीन बाई, काही काय बोलता. अहो आपण सगळे एकत्रच आहोत. अहो तुम्हाला थँक्यू बोलायची गरजच काय. तुम्ही तुम्ही त्या गोष्टीचा विचारच करू नका. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, इंदू अगं त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, काही चुकीचं नाही. इंदू एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर त्या रत्नाचा ब्रेन वॉश करत आपल्याला सगळी माहिती काढून घ्यायची आहे. तेव्हा इंदू बोलते, तुम्ही काळजीच करू नका मोठ्या बाई, आता तुम्ही बघा त्या रत्नाला मी तिच्याच भाषेत उत्तर देते की नाही. तेव्हा लगेच विंझे सरकार म्हणतात, म्हणजे म्हणजे पाठराखीन बाई तुमच्या मनात तरी काय आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते, खरं सांगू माझ्या मनात काय आहे, मला त्या रत्नाला तिच्याच भाषेत उत्तर द्यायचं आहे. याचा अर्थ तिने जो अर्क तयार केलेला आहे ना, तोच अर्क मला तिला पाजायचा आहे आणि तिच्याजवळून सत्य काढून घ्यायचं आहे. हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात, तुला वाटतं असं सोपं होईल म्हणून, पण तुझ्याकडे तो अर्क कुठे आहे. तेव्हा लगेच इंदू बोलते, आहे ना माझ्याजवळ तो अर्क आहे आणि तो अर्क मी तुम्हाला दाखवते. दाजी दाखवताय ना तो अर्क. तेव्हा लगेच विंझे सरकार म्हणतात, पाठराखीन बाई म्हणूनच तुम्ही मला तिच्याजवळून तो अर्क मागवायला सांगितला होता. पाठराखीन बाई खरंच तुम्ही ना खूपच पुढचा विचार करता. तेव्हा लगेच इंदू बोलते, करावा लागतो, नाही केला तर सगळ्याच गोष्टी आपल्या हातातून निघून जातील. तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज मोठमोठ्याने हाक मारतात, इंदू इंदू अगं लवकरात लवकर इकडे ये. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, व्यंकट भाऊजींना काय झालं. व्यंकट भाऊजी अशी हाक का मारताय. तेव्हा इंदू बोलते, काय झालं. व्यंकू महाराज हाक मारत इंदू, मोठ्या बाई, विंझे सरकार सगळेजण देवळात आलेले असतात. त्यावेळेला देवळात असलेली विठुरायाची मूर्ती बघून इंदूला खूपच आनंद होतो. इंदू म्हणते, विठुरायाची मूर्ती. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, इंदू इंदू बघितलंस का, आपला विठुराया परत आला. इंदू अगं बघ, तो आपल्याला सोडून गेला होता ना. तेव्हा लगेच इंदू विठुरायाजवळ जाऊन नतमस्तक होते आणि ती विठुरायाला बोलते, विठुराया तू परत आलास म्हणजे सगळ्याच गोष्टी आता चांगल्या होणार. तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात, हो इंदू, आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही, आता सगळं काही व्यवस्थित होणार, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा लगेच इंदू बोलते, नाही मी आता काळजीच करत नाहीये आणि काळजी करायचा तर प्रश्नच उद्भवत नाही. खरं सांगू का, आता मी खूप खुश आहे आणि या गोष्टीचा मला आनंद आहे की आता मी जे काही ठरवलंय ते सगळं यशस्वी होणार. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, इंदू तू काय करायचं ठरवलंयस. तेव्हा इंदू बोलते, व्यंकू महाराज प्लीज मला काही गोष्टी विचारू नका, कारण भिंतींना सुद्धा कान असतात. तेव्हा लगेच शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बोलते, अहो इंदूने जर का काही ठरवलंय तर आपण शांत बसलेलंच बरं, कारण इंदू जे काही करेल ते योग्यच करेल असं मला वाटतं. तेव्हा मात्र मोठ्याने व्यंकू महाराज बोलतात, ठीक आहे इंदू, तुला जे काही करायचं आहे ते सावधगिरीने कर, कारण तू जे काही करणार ते त्या पोपटरावच्या विरोधात करणार एवढं मात्र मला माहिती आहे. तेव्हा मात्र इंदू बोलते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इकडे संध्याकाळी विंझे सरकारांना भेटायला रत्ना आलेली असते. त्यावेळेला इंदूने ऑलरेडी पाण्यामध्ये तो अर्क टाकून विंझे सरकारांच्या हातात दिलेला असतो आणि तिला म्हणतात,
की लवकरात लवकर आल्यानंतर तिला हा अर्क पाजायचा. तेवढ्यात रत्ना विंजे सरकारांना बोलते, हे बघा, तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. आता लवकरात लवकर तुमचं काय म्हणणं आहे ते माझ्याशी बोला. तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात, अहो हो हो, मी तुमच्याशी नक्की बोलणार आहे, त्याआधी हे पाणी तर प्या. तेव्हा रत्ना बोलते, पाण्याची काही गरज नाही मला, आणि आता आपण बोलूया का. तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात, असं काय करताय, आमच्या घरात जी काही पाहुणी येतात त्यांना आधी आम्ही पाणी देतोच. त्यावेळेला रत्ना बोलते, द्या, एकदाच द्या. आणि रत्ना लगेच ते पाणी पिते. रत्ना पाणी पिताच ती चक्कर येऊन खाली पडते. तेवढ्यात मात्र तिथे इंदू आणि मोठ्या बाई येतात. मोठ्या बाई विंजे सरकारांना म्हणतात, वा जावई बापू वा, खरंच मानलं पाहिजे. खरं सांगू का जावई बापू, आज तर मला खूप आनंद झाला. म्हणजे तुम्ही माझे जावई आहात याचा मला आज आनंद होतोय. तेव्हा मात्र विंजे सरकार म्हणतात, सासूबाई, अहो तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय, विंजे सरकारांना सगळं काही माहिती असतं. तेवढ्यात मात्र त्या रत्नाला जाग आलेली असते आणि ती इंदूकडे बघत असते. तेव्हा इंदू बोलते, रत्ना, रत्ना बोल, तुला काय काय माहिती आहे श्रीकला आणि त्या पोपटराव विरोधात, रत्ना सांग. तेव्हा लगेच रत्ना बोलते, सांगते, तो पोपटराव आणि ती श्रीकला दिग्रसकरांना उद्ध्वस्त करायला आले. तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते, पण का, दिग्रसकरांना उद्ध्वस्त करायचंय ते जाऊ देत, पण खरं खरं सांग, त्या मोहितरावचा खून कोणी केला. तेव्हा लगेच मोठ्याने रत्ना बोलते, त्या मोहितरावला सुद्धा त्या श्रीकलानेच मारलं. इंद्रायणी, विश्वास ठेव माझ्यावरती. अगं एवढंच काय, गोपाचा जीव सुद्धा त्या श्रीकलानेच घेतला. हे सगळं रेकॉर्ड विंजे सरकार करत असतात. रत्ना सगळं काही सत्य पोपटराव आणि श्रीकलाबद्दल इंदू समोर ओकत असते. ती सगळं काही ओकते आणि त्याच वेळेला इंदू बोलते, झालं काम. तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात, इंदू, अगं काय बोलतेस, म्हणजे आता हिला सोडून द्यायचं. तेव्हा लगेच इंदू बोलते, हो, कारण आपल्याला जे पाहिजे होतं ते आपल्याला मिळालंय, आता आपल्याला हिची गरज नाही. तेव्हा लगेच मोठ्या बाई रत्नाला बोलतात, जा आता तिकडे जाऊन चांगली झोप. तेव्हा मात्र रत्ना तिकडे जाऊन झोपलेली असते. त्याच वेळेला विंजे सरकार इंद्रायणीला बोलतात, पाठराखीन बाई, आता पुढचा प्लॅन काय आहे. तेव्हा मात्र इंदू बोलते, पुढचा प्लॅन असा आहे, आता त्या पोपटराव आणि त्या श्रीकला विरोधात आपण रितसर तक्रार करायची. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, तुला खरंच असं वाटतं की आपण रितसर तक्रार केली पाहिजे. तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते, हो, कारण हीच ती वेळ आहे त्या पोपटराव आणि त्या श्रीकला विरोधात तक्रार करायची. आणि खरोखर लगेच ती दोघंही पोलीस स्टेशन मध्ये आलेली असतात. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आता काय आहे आणि इथे कशाला आला. त्यावेळेला इंदू बोलते, इन्स्पेक्टर साहेब, मला तक्रार करायची आहे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर बोलतात, तक्रार, कसली तक्रार. त्यावेळेला लगेच इंदू बोलते, खरं सांगू का इन्स्पेक्टर साहेब, अहो आमच्या गोपाळचा खून झालाय, खून, त्याला मारण्यात आलंय. तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात, काय, तुमच्या गोपाळचा खून झालाय. त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात, हो, आमच्या गोपाळचा खूनच झालाय. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो काय बोलताय तुम्ही, तुमच्याकडे काही पुरावा आहे का. तेव्हा लगेच इंदू बोलते, पुरावा असल्याशिवाय मी बोलत नाही. आणि लगेच इंदू तो पुरावा इन्स्पेक्टर साहेबांना दाखवते. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब तो पुरावा ऐकून चकित होतात. त्याच वेळी इन्स्पेक्टर गुलाबला इंदूने बाहेर बोलावलेलं असतं आणि ती इन्स्पेक्टर गुलाबला म्हणते, प्लीज आता तरी सांगा, जे काही खरं आहे ते, प्लीज लपवू नका, कारण तुमच्या या लपवण्यामुळे सगळ्या गोष्टी हातातून बाहेर चालल्यात. आणि खरं सांगू का, मला आता या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतोय.
तुम्ही सांगा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट काय आले होते ते. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर गुलाब म्हणतो, खरं सांगू का इन्स्पेक्टर, ह्या बोलताय ते खरंच आहे. मीच मीच ते रिपोर्ट बदलले होते, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कारण मला पैशाची लालच होती आणि ते पैसे मला तो पोपटराव देणार होता. म्हणूनच मी ते रिपोर्ट बदलले आणि गोपाळने सुसाईड केलं असं सांगितलं. पण खरं सांगायचं तर गोपाळच्या डोक्यावरती आधीच काठीने वार करण्यात आला होता. त्यामुळे गोपाळ बेशुद्ध झाला होता आणि नंतर त्याला फासावर लटकवण्यात आलं. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात, लाज वाटते तुमच्यासारख्या इन्स्पेक्टरची. तुम्ही असं कसं काय वागू शकता. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर गुलाब त्यांची माफी मागत असतो. तर इकडे श्रीकला पोपटरावला म्हणत असते, अहो बाबा, ती रत्ना कुठे आहे, दिवसभर कुठे दिसलीच नाही. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात, आपल्याला काय करायचंय, गेली असेल रागाने तर जाऊ देत, काही एक गरज नाहीये तिची आपल्याला. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, बाबा हो काय बोलताय तुम्ही, निदान असं बोलू तरी नका ना, तिची आपल्याला गरज आहे. अजून खूप मोठमोठे प्लॅन आपल्याला करायचे आहेत बाबा. बाबा तुम्ही असा विचार प्लीज करू नका. तेव्हा मात्र लगेच मोठे आणि पोपटराव म्हणतात, अगं तुला त्या रत्नाशी एवढं काय पडलंय, कशाला तू तिला घाबरतेस, काही एक गरज नाही तिला घाबरायची. तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते, मी तिला घाबरत नाही. आणि तेवढ्यात रत्ना स्वतःचं डोकं धरून घरामध्ये येत असते. तेव्हा श्रीकलाचं लक्ष रत्नावरती जातं आणि ती मोठ्याने बोलते, रत्ना कुठे गेली होतीस. तेव्हा रत्ना बोलते, हे बघ श्रीकला, मला जरा आराम करू दे, माझं डोकं खूप दुखतंय, त्यामुळे प्लीज तू माझ्याशी आता तरी वाद घालू नकोस. तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते, लाज नाही वाटत. अगं असं कसं काय वागू शकतेस तू, जरा तरी विचार कर ना. अगं तुझ्यामुळे इथे दिवसभर मी काळजीत होते. तेव्हा रत्ना बोलते, माझी काळजी करायची गरज नाही, आणि तसंही तुम्हाला माझी काळजी करायची गरजच काय, बरोबर ना पोपटराव. मी असले काय नसले काय तुम्हाला काहीही फरक पडत नाही. तेव्हा मात्र लगेच पोपटराव म्हणतात, अगदी बरोबर, मला काय तू असलीस काय नसलीस काय काहीच फरक पडत नाही. पण या श्रीकलाचं उगाच आपलं रत्ना रत्ना चालू असतं. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने श्रीकला बोलते, बाबा प्लीज जरा थांबा. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, रत्ना तुझं डोकं का दुखतंय आणि एवढं अचानक. तेव्हा रत्ना बोलते, नाही माहिती मला, आणि मी सुद्धा माणूसच आहे श्रीकला, उगाच वेगळा अर्थ काढू नकोस. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, मी कसलाही अर्थ काढत नाहीये, पण तुझं काय चाललंय. तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात, श्रीकला आणि पोपटराव, तुम्हाला मी अरेस्ट करण्यासाठी आलोय. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने श्रीकला बोलते, काय. त्यावेळेला मात्र दोघंही घाबरलेले असतात. तेवढ्यात इंदूची एंट्री पाठीकडून होते. त्याच वेळेला श्रीकला बोलते, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हिच्या कोणत्याच बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, हिच्याकडे पुरावा आहे का ते आधी बघा. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो माझ्याकडे पुरावा आहे, आणि पुरावा असल्याशिवाय मी काहीच बोलत नाही. आणि त्याच वेळेला इंदू श्रीकलाच्या जवळ जाते आणि श्रीकलाच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते, लाज नाही वाटली स्वतःच्याच नवऱ्याचा जीव घेताना. श्रीकला असं का वागलीस तू. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, प्लीज बस कर ही नाटकं, काय चाललंय तुझं. इन्स्पेक्टर साहेब बघितलं, तिथे मी माझ्या नवऱ्याला गमावलंय आणि ही मात्र माझ्यावरतीच माझ्या नवऱ्याच्या खुनाचे आरोप करते. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, मग काय, मग कोणावरती करायचे, तुझ्या बापावरती का. अगं पण तुझ्या बापाला तर तुझीच साथ होती ना श्रीकला, म्हणून तर तुझ्या बापाने आमच्या गोपाळचा जीव घेतला. श्रीकला आता मात्र मी तुला सोडणार नाही. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, बस झाला, मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही, आणि आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद केल्या तर बरं होईल, उगाच विषय वाढवू नका. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते. आणि तेवढ्यात मात्र लगेच पोपटराव म्हणतात,
ए इंद्रायणी, उगाच इथे गोंधळ घालू नकोस. इंद्रायणी, तुझं काय चाललंय? तुझा हा विषय बंद कर इंद्रायणी. तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड होते आणि इंदू मोठ्याने बोलते, पुरे, माझ्याकडे पुरावा आहे. आणि इंदू तो पुरावा सर्वांना ऐकवते. तो पुरावा जेव्हा सर्वजण ऐकत असतात तेव्हा मात्र श्रीकला आणि पोपटरावला धक्काच बसतो. श्रीकला मोठ्याने बोलते, रत्ना रत्ना, तू माझा विश्वासघात केलास. तेव्हा लगेच रत्ना बोलते, हे बघ, उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. मी काहीच केलेलं नाही. आणि खरं सांगू का, हे कधी आणि कसं झालं तेच मला कळत नाही. प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने पोपटराव म्हणतात, मी सांगितलं होतं ना श्रीकला तुला, हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस म्हणून. पण तू मात्र माझं काहीच ऐकलं नाही श्रीकला. श्रीकला, बघितलं, शेवटी हिने आपला विश्वासघात केलाच. तेव्हा लगेच मोठ्याने व्यंकू महाराज बोलता, श्रीकला, अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र विश्वासघातकी निघालीस. श्रीकला, आता हा विषय बंद कर आणि इथून चालती पड. मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज प्लीज हिला अरेस्ट करा. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, शांत व्हा. आम्ही त्यांना अरेस्ट करायलाच आलोय आणि आता मात्र मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच चीड आलेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रत्ना बोलते, श्रीकला, हे कसं झालं मला नाही माहिती. श्रीकला, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा श्रीकला स्वतःशीच बोलते, आता सर्व माझ्या गोष्टी लक्षात येत आहेत. जे काही घडतंय ना ते आता समजतंय मला. रत्ना, तू काहीच केलं नाहीस. तुझं अगदी बरोबर आहे. जे काही केलं ना ते या इंद्रायणीने. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर इंदूचा हा प्लॅन तरी यशस्वी होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.